आज आपण बटाट्याच्या काचऱ्या करणार आहोत। त्यासाठी मी ते 4 बटाटे घेतले आहेत, जे आपण असं साल काढून घेऊया। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गोल किंवा त्रिकोणी अशा शेपमध्ये ठेवू शकता। मी इथे गोल ठेवणार आहे, गोल आवडतात। तुम्ही कशा ठेवता सांगा हा मला। तुम्ही पण वर्किंग वुमन आहात का? घर आणि काम दोन्ही मॅनेज करता का? आजकाल जवळजवळ सगळ्या लेडीज इंडिपेंडंट आहेत। खूप दिवसांपासून चाललं होतं माझं असं व्हिडिओ बनवून, खूप वेळा मनात आलं, पण कधी डोक्यात नाही घेतलं। म्हटलं आता चला आपण जे घरी बनवतो ना तेच साध्या सिंपल रेसिपी का होईना शेअर करूया। हे बेसिकच आहे म्हणून हे असं घेतलेत मी करून, ना जास्त जाड ना जास्त पातळ। तुम्ही करून घ्या। आता मी याला स्वच्छ धुवून घेणार आहे। त्याचा जो काय म्हणतात स्टार्च असतो तो निघून जायला पाहिजे ना, चांगलं स्वच्छ धुवून घ्या। 2 वेळा धुवा, मी पण 2 वेळा धुते। धुवून घेतले मी। यूट्यूबवर असे खूप जणांचे व्हिडिओ मी पाहिले, तर असं वाटलं मला पण आपणही काहीतरी करायला काय हरकत नाही आहे। वेळातला वेळ काढून, शेवटी आपणच वेळ काढला तरच तो मिळणार आहे, असं तर कोणी आणून नाही देणार आहे वेळ आपल्याला, हो की नाही। म्हणून मी चल व्हिडिओला लाईक करा आवडला तर। हो इथे मी तेल टाकते। आता कढई तापली बरं का। बटाटा करून घेऊ आपण आधी। मोहरी टाकू आपण आधी। मोहरी जिरं तडतडू द्यायचं आहे। इथं तडतडायला लागले मोहरी जिरं। आता आपण याच्यात कांदा थोडासा घेतला आहे मी, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता किंवा स्किप करू शकता। फ्राय करून घेऊ। हे मी आता पाणी न घालता किंवा असं म्हणा की पाणीचा शिंतडा फक्त असं देतो ना आपण, हां त्याच्यावर मी आता हे बटाटा शिजवून घेणार आहे। बटाटा आवडतो का तुम्हाला? मला तर आवडतो। म्हणजे असा बटाटा असा आहे की सगळ्या भाज्यांमध्ये ॲडजस्ट होतो नाही का, आवडतो मला। इथं फ्राय झाला आहे का, थोडासा तांबूस व्हायला लागला आहे। त्यात आपण आता हळद मसाले वगैरे टाकून घेऊया। हळद, लाल तिखट पण तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। तिखट कोण जास्त खातं, कोणाला कमी तिखट लागतं, त्याप्रमाणे। आता हे बटाटे आपण फ्राय करून भरपूर घ्यायचं आहे। तुम्हाला असं वाटेल इतकं तिखट दिसतं, पण हे इतकं तिखट नाही आहे। हे जे रंगाचं बोलतो ना आपण घरी बनवलेलं आहे तिखट, हे जास्त तिखट म्हणजे स्पायसी नाही आहे म्हणून हे वापरते। ॲक्च्युली मला मुलगा आहे माझा 9 वर्षाचा, त्याला इतकं तिखट नाही जमत, तर थोडंफार प्रमाणातच बनवते मी तिखट। आपण याच्यात आता मीठ घालून घेऊया। फ्राय करून घेऊ। यावर थोडंसं पाण्याचा चटका देऊया आणि याला आपण एक 10 मिनिट बारीक गॅसवर शिजवायचं। 10 मिनिटात आपली भाजी तयार होते। सिंपल अशी एकदम पटकन होण्यासारखी। आता शिजू देऊया आपण याला। झाकण ठेवलं आहे मी, वाफेवर शिजू द्यायचं याला।
10 मिनिट. मला असं वाटतं आपली भाजी झाली आहे. एकदा आपण चेक करून घेऊया बटाटा शिजला आहे का. हे पहा शिजलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. हां, त्यापूर्वी आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि मिक्स करूया. ओके. हे पहा आपली बटाटा काचऱ्या म्हणू शकतो आपण रेडी आहे. चपातीबरोबर तुम्ही सर्व करू शकता. एकदम सिंपल रेसिपी आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.